फायनली 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 लॉट्स ऑफ भांडणं आणि लॉट्स ऑफ वर्षांनी आमचा शापित प्लॅन सक्सेस व्हायला चाललाय अँड सक्सेस होईल. होप सो. सो लेट जस्ट सी की माझी पॅकिंग आणि यू नो गाईज एवढे कपडे काढलेत मी गोव्याच्या पॅकिंगसाठी. जसं की तुम्ही बघितलं मागच्या क्लिपमध्ये आमची लायकी नव्हती म्हणून आम्ही तर इथे बघा स्टेशनला आलो आहे. फ्लाईटने जायच्या बद्दल आम्ही स्टेशनला आलो आहे. तर हिला लाज पण वाटत नाही, हसायला लायकी पण नाही. बघा ही विंडो सीट नव्हती, दुसऱ्याची मागून घेतलेली आहे आणि फ्लाईट मध्ये नाही का विंडो मध्ये काढतात ते आम्ही बसली इथे. आम्ही हॅलो ते फ्लाईट मधली नाही, इकडे ही दुसऱ्यांची मागून घेतलेली आणि बसलेली आहे. इथे आमच्या मित्राचा स्टॉप आलाय तर तो आम्हाला बाय करतोय. तो सांगतोय ही झोपले, हिला उठव, पण तो जायचं नाव घेत नाहीये. अरे जा रे जा सर. त्याची केस नीट नव्हती तो बोला मी जरा केसांनी जातो आणि मग जातो. पण काय आता बघू कसं काय होतं. इथं मंडळ कराची से ट्रेन अपनों में ईद मनाने कॅमेरामॅन नम्रता के साथ आफ्ताब मिया. सो आम्ही इथे गोव्याला पोहोचलेलो आहोत. जेवढं तुम्हाला फ्लॉलेस दाखवलं तेवढ्या फ्लॉलेस तर आम्ही अजिबातच नाही आलो. बसमध्ये बसलो, एवढी गर्दी होती, ह्या त्या खूप खूप कष्टानंतर आम्ही इथे पोहोचलेलो आहे कलंगूटला. त्यानंतर आम्ही हॉटेल रूममध्ये चेक इन केलं आहे आणि इथे तुम्ही सगळ्या चुत्याबा बघू शकता काय चालू आहे. बालिशगिरी गोव्याला जाऊन या सगळ्या गोष्टी करत बसलेत लोक. आणि इथे तुम्ही बघू शकता ही झोपायला आलेली आहे गोव्याला. पण आम्ही काय हिची झोप आराम करूनच राहणार. एक चल ना अरे चल ना, 1 2 थांब 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 मी हात पकडते. 1 2 3 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गोवा. आता परत तिला झोपायचे आहे. ह्याला काय हसू आलं नाही, तिचे केस उपटले ना. आता हिचा टॉपिक सोडून द्या. आता आम्ही इथे आलेलो आहे बीचवर. तिथे आम्हाला ह्या मुलीची चप्पल भेटलेली आहे, साक्षीची चप्पल. साक्षी तू चप्पल काय इथे ठेवली? साक्षी तुझी चप्पल चाल तुझ्या. आता आम्ही चाललोय बीचवर. आता हे कोण आहे? आणि इथे झालेली आहे रेक्सा भाईची एंट्री. हाय रेक्सा, हाय जेवणा खायला या. हाय रेक्सा, व्हेजिटेरियन रेक्सा. आता रेक्सा भाई आम्हाला बोलतोय की मच्छी कुठं भेटते चांगली. रेक्सा भाई आम्हाला मच्छीच्या ठिकाणी नेतो. ओके रेक्सा भाई, आम्ही जेव्हा मागे येतो. आणि हा कुठला ब्लॉग शूट करतायत हे रेक्सा भाई की एकदा पण त्यांनी काय नीट दाखवलेलं नाहीये. फक्त काढलाय कॅमेरा, लिफ्टिंग बघ, एकदा काढलाय कॅमेरा आणि आलेत. आणि हा थरकी माणूस इथं 2 रुपयासाठी एवढे डोळे बिळे थरकावून इथं वाजवतोय पियानो. आणि ही आम्ही गाडी रेंट आउट केलेली होती. माझी रेड कलरची होती, ह्याची ब्लू कलरची होती. मी हेल्मेट टाकलेलं आहे. तो मला बोलत हे बघ ही फुकटाचे लोक वाघाची प्रिंट घालून बसलेले आहेत. आता मग आम्ही इथून गाडी काढली. ह्यांनी चष्मा लावला माझा. चष्मा दे पहिला. आता आम्ही गाडी काढतोय. मला स्टँड का जात नव्हतं, मग ह्यांची व्हिडिओ मी काढली कचेरीवरून. हा बोलतो मी जातो बाय बाय. आता आम्ही पेट्रोल भरायला गेलेलो आहोत. इकडून गाडी रेंट आउट केल्यानंतर पेट्रोल भरायचं आणि त्याच्यानंतर आम्ही जातो आहे पंजिम गोवा. सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट. आता आम्ही निघालो आहोत इकडनं. जसं तुम्ही बघू शकता आम्ही 250 रुपयाचंच पेट्रोल टाकलेलं आहे. 250 रुपयाचाच तुम्ही टाका, कारण का त्याच्यामध्ये भरपूर फिरून होतं. आणि मग इथे आम्हाला लागली तहान. मग आम्ही थांबलो आहेत नारळ पाणी प्यायला. ऊन किती होता? भरपूर ऊन होतं. आता आम्ही नारळ पाणी पितोय. नारळ पाणी पिताना पण ह्याला एक शॉट द्यायचं आहे. नारळ पाणी पिऊन झालं. आम्हाला इथे 50 रुपयाला नारळ पाणी भेटलं. तुम्हाला कितीला भेटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. 50 रुपयाला एक नारळ पाणी. आणि त्याला म्हटले पतली मलाई दे, त्याने दिला खोबरा. आणि आम्ही ते नारळ पाणी पितोय आणि हे लोक आमचे व्हिडिओ काढतात. आता आला रेक्सा बायची एंट्री. आता आम्ही नारळ पाणी पितोय आणि त्यानंतर हिला जाड खोबऱ्याचा नारळ दिलाय. ह्याला वाटलं आम्ही 3 नारळ घेतोय का काय, ह्याने कापून दिले. ह्याला वाटलं आम्ही काय पागल आहे, हिचा कशाला घेतला हिचा शॉट. ह्याला लगेच फोन आला. हा आता मग आम्ही त्याचा नारळ फेकत होती पण याने खोबरा तरी पण याला खायचा. आम्ही नारळ पाणीचा धंदा टेक ओव्हर केलेला आहे. 50 रुपये नारळ पाणी, 50 रुपये खोबरा फ्री मध्ये. हवा साखर लावून खोबरा खातोय. चला चला आम्ही निघालो. मग आता इथून आम्ही पुढे निघालोय आमच्या पुढच्या डेस्टिनेशनवर. एक डेस्टिनेशन आम्ही तुम्हाला दाखवली जसं की नारळ पाणीचं दुकान. आता ह्याच्यानंतरचं पुढची डेस्टिनेशन बघा. आता आम्ही गाडी चालवत आहोत. अख्ख्या तुम्हाला व्लॉग मध्ये फक्त गाडी चालवण्याचेच फुटेज भेटतील. आणि हा एक तिथे ब्रिज होता, त्याच्यावर एक्स्ट्रीम ट्रॅफिक होती, एक्स्ट्रीम ट्रॅफिक जॅम. जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की येऊ नका. सकाळच्या टायमात संध्याकाळी नको, खूप ट्रॅफिक जॅम असतो. ओके सो इथे कसिनोज होते लाईनीत, बट आम्ही का बट आम्ही एकाही कसिनोमध्ये गेलेलो नाही आहे. बिकॉज खूप जास्तच हाईप होते ते सगळं कसिनो अँड ऑल ह्या होता. आणि आम्ही ब्लॉग पण व्यवस्थित काढलाच नाही आहे. जसं की तुम्ही बघू शकता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या एका डेस्टिनेशनवर. आपण ओल्ड गोवा
डायरेक्ट आमच्याकडे होता डोरेमॉनचा दरवाजा. सो आम्ही डायरेक्ट ओल्ड गोव्यामध्ये पोहोचल्याची तुम्हाला क्लिप दिसते. जस्ट बिकॉज की आम्ही तिकडे गेलो होतो काहीतरी डालगोना का काय एक होतं पॉईंट, तिकडे गेलेलो ते आम्हाला अजिबात नाही आवडलं. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणून काय आम्ही आणि खूप गरमी होते त्यामुळे आम्ही फुटेज का म्हणजे आमचे मोबाईल आहेत ना सगळ्यांकडे आयफोन होते आणि सगळ्यांचे आयफोन एवढे तापत होते की यू कांट इवन इमॅजिन. तर त्याच्यानंतर आम्ही इथे गेलो, हे असं थोडं बहुत हे ते बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही एक असं अननोन ठिकाणी असं रस्त्यावरती आम्ही गाडी आणि हा रस्ता खूपच सुंदर होता. सो तुम्ही सुद्धा वरच्या साईडला गेल्यावर तिकडून बाहेर निघायला हा रस्ता आहे, त्याच्या इथून जाऊ शकता. आणि सो आम्ही ह्या रस्त्याची पूर्ण मजा घेतली आणि तुम्ही पण मजा घेऊ शकता या रस्त्याची, कारण खूपच सुंदर रस्ता होता. पावसाळ्यात तर अजून छान दिसेल आय नो दॅट, पण खूप सुंदर होता. सो हा जो रस्ता आहे तो जातो कलरफुल सिटीमध्ये. तुम्ही इथे पाहू शकता या रस्त्यालाच कलरफुल सगळे घर, हॉटेल्स आणि सगळ्या म्हणजे एकदम असं पॅरिस वाईब येते. असा सुंदर हा कलरफुल सिटी होती आणि ते तुम्ही नक्कीच एक्सप्लोर करा बिकॉज खरंच खूप सुंदर वाटतं. असं वाटतं कुठेतरी वेगळ्याच दुनियेत आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं ऑलरेडी. आणि आम्ही याच्यावर फोटोज पण काढले. जर तुम्हाला फोटोज बघायचे असतील गोव्याचे तर माझ्या इन्स्टावरती जा आणि इन्स्टावरती माझे गोव्याचे फोटोज बघा. सो इथून रस्त्याने जाताना आम्हाला एक सुंदर अशी खाडी लागली, तुम्ही बघू शकता. आणि लिटरली पूर्ण एका साईडने रस्ता होता आणि एका साईडने पूर्ण पाणी दिसत होतं आणि पाणी पण खूप असं क्लिअर होतं, त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं आणि असं वाटत होतं तिथे बसून राहावं खूप वेळ. आणि ही चालली उडी मारायला. ओके, मग इथून आम्ही पुढे जायला निघालो पुढच्या सरळ सरळ रस्त्याला. संध्याकाळ झाली होती तोपर्यंत. ओके, सो नेक्स्ट इथे आम्ही गेलो होतो. एक मोठा चर्च होता व्हाईट कलरचा, त्याचं नाव नाही मला आठवत आहे. तर तिथे जाऊन आम्ही ह्या ब्रिड्स बांधल्या, कारण आम्हाला गोव्यामध्ये हे दिसलं नव्हतं या ब्रिड्सवाल्या. सो आम्ही इथे बांधला, पण हा ॲक्च्युली स्कॅम आहे. इकडे आम्हाला त्यांनी एका ब्रिडचे 150 रुपीज घेतले आणि हेच आम्ही जेव्हा बागा बीचवर गेलो तेव्हा 50 रुपीज एका ब्रिडचे चालू होते. सो बी अवेअर ऑन दॅट थिंग्स, कारण का गोव्याला गेलो आपल्याला हे करू वाटतं पण ह्याची प्राईस सगळीकडे वेगवेगळी आहे. सो हा जो आहे ना हा वाला चर्च आणि ह्याच्या बाजूला आम्ही ते केलं होतं. तर 150 रुपीजला एक आम्हाला पडलं होतं. सो तुम्ही काउंट करू शकता. तर तुम्हाला करायचं असेल अशा प्रकारे ब्रिड्स तर तुम्ही बागा बीचवर जाऊनच करा. ओके, सो नाव आम्ही आलो ह्या कलरफुल सिटीमध्ये. ॲक्च्युली कलरफुल सिटीला जाताना आधी तो चर्च लागतो आणि त्याच्यानंतर कलरफुल सिटी लागते. सो ही तीच सिटी आहे जी एक विलन पिक्चरमध्ये तेरी गलिया गलिया तेरी ते जे गाणं शूट केलं ते ह्याच सिटीमध्ये केलं आणि खूप ब्युटिफुल होती, ट्रस्ट मी. आणि आम्हाला तिथून यावंसंच नव्हतं वाटत, बट ठीक आहे. आणि आम्ही ॲक्च्युली यूट्यूबवरती यूट्यूब नाही, आम्ही ॲक्च्युली गुगलवरती सर्च करून करून एक एक लोकेशन एक्सप्लोअर केलेलं आहे. त्याच्याआधी आम्हाला नव्हतं माहीत की कुठे काय आहे कुठे काय आहे. जसं की ही खाडी पण, हा खाडीवाला रस्ता, कलरफुल सिटी, हे सगळं आम्ही गुगल मॅपवरती सर्च करून करून सगळं आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे गोवा. त्याच्यानंतर अगेन घरी जाताना ह्या ब्रिजने गेलो तर तुम्ही बघू शकता ट्रॅफिक. लिटरली आम्ही 2 तास तरी त्या ट्रॅफिकमध्येच फसलो होतो इथून त्या फक्त ब्रिज क्रॉस करण्यासाठी आणि खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग होतं. त्यामुळे लवकर या.